आम्ही परवा दिवशी एक फोटो पाहिला, विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला, त्यांच्या बाजूला उजव्या बाजूला अजित पवार बसलेत, त्यांच्या बाजूला तटकरे आहेत, या बाजूला अशोक चव्हाण आहेत. सगळ्यांनीच बघितला फोटो. अशोक चव्हाण, त्यांच्या बाजूला भुजबळ, त्यांच्या बाजूला अजून कोण राणे आहेत, बरेच आहेत त्याच्यामध्ये. तर हा फोटो ज्याला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील की ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमची लावायला आले, म्हणजे काय चाललंय मला त्यांनाच कळत नसेल. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी महायुतीतल्या नेत्यांच्या फोटोवरून एका मुलाखतीत हे विधान केलं होतं. मग त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. राजकीय युती झाली नसली तरी ठाकरे बंधू एकत्र येतील असं वातावरण निर्माण झालं. ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत महाविकास आघाडीत असताना राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत अशी सुद्धा चर्चा झाली. कट टू 15 ऑक्टोबर 2025चा हा फोटो. निवडणूक आयोगासोबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. तेव्हा राज ठाकरेंच्या उजव्या बाजूला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, डाव्या बाजूला बाळासाहेब थोरात, त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे, पुढे जयंत पाटील अशी नेते मंडळी बसलेली होती. आता निवडणूक प्रक्रियेतला घोळ या गंभीर विषयावर ही पत्रकार परिषद असली तरी राज ठाकरेंनी आजवर ज्या पक्षातल्या नेत्यांवर टीका केली त्याच पक्षाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे व्यासपीठावर असल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज ठाकरेंच्या शब्दात विचारायचं झालं तर त्यांचे कार्यकर्ते या फोटोकडं कसं बघत असतील याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि HBT मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.